आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे आदरणीय प्रकाशजी कुलकर्णी साहेब यांच्या प्रक्षेत्रावरती उभा आहोत। आदरणीय कुलकर्णी साहेबांच्या या प्रक्षेत्रावरती डाळिंब आणि द्राक्ष शेती केली जाते। कुलकर्णी साहेबांच्या या बागेमध्ये जवळजवळ 40,000 प्रामुख्याने ही डाळिंबाची रोपे आहेत। प्रवीण भगवा नावाची व्हरायटी जी प्रवीण माने साहेबांची त्यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी लावलेली आहे। वास्तविक पाहता इथे एक खोड तंत्रज्ञान तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आहे, म्हणजेच की प्रामुख्याने काही ठिकाणी 2 खोडं पण दिसतील, पण एक खोड 1.5 फुटावरून उचललेला आहे, 1.5-2 फुटावरून, आणि वरती प्रामुख्याने जो कॅनॉपी आहे ती नेहमीच्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे। पण या मुलाखतीतून एक मेसेज असा द्यायचा आहे की आपल्याला या व्हरायटी बाबतीत बोलताना निश्चितपणे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो एखाद्या व्हरायटीचा, तेव्हा मातृवृक्ष, त्याचे गुणधर्म हे पण विचारात घ्यावे लागतात। कारण इथं पाहताय तुम्ही साधारणपणे हा दुसरा बहार आहे आणि आत्ता जवळजवळ 3 महिने झालेले आहेत सेटिंग होऊन। 3 महिन्याचा जर आपल्याला अभ्यास केला तर जवळजवळ 100 ग्रॅम प्लस फळं आहेत। लाल रंगातून हिरव्या रंगात फळ गेलेलं आहे। फळांचं जर आपण नीट बारीक ऑब्झर्वेशन केलं तर निश्चितपणे त्याचं इलॉंगेशन दिसतंय, पाकळी छान दिसती आहे। त्याचबरोबर त्याची जी काही सेटिंगची पद्धत आहे, पूर्ण काडीला लागलेलं फळ दिसतं आणि फळांचं ग्लिझिंग हे निश्चितपणे पुढे जाऊन आपल्याला एक व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा ठरेल। इथं काळी जमीन आहे, पूर्णपणे भारी जमीन आहे, जवळजवळ 10 फुटाच्या वरती ही खोल काळी जमीन आहे। गेली 3 दिवस झालं पाऊस पडतोय, तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचं इथं पाकळी कूज किंवा इतर कोणतेही थ्रिप्सचा ओरकाडा दिसत नाही। खरं तर हा नियंत्रणाचा भाग जरी असला तरी एक व्हरायटीचं लक्षण असं असतं की काही वेळेला प्रतिकारक्षम, काही प्रमाणात प्रतिकारक्षम असणं हा पण महत्त्वाचा मुद्दा असतो। आणि खरंच हे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे की केवळ या व्हरायटीची पानं पण तुम्ही बघताय, जरी सिंगल खोड नसेल तरी इथं तुम्ही पानं निश्चितपणे त्याची एक वेगळा लष्टर पानावरती दिसतोय। पानं आणि फळं यांचा जर आपण अभ्यास केला तर एकमेकाचा संबंध असतो आणि सेटिंग होणंसुद्धा तो एक कन्सर्न स्टोरेजचा भाग असतो। पानांद्वारे किंवा तुमच्या खोडांमध्ये स्टोरेज होणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे लक्षण मातृवृक्षावरती अवलंबून असतं। केवळ मातृवृक्ष चांगला असणं ही जेवढी महत्त्वाची बाब आहे, तेवढं त्याच शेतकऱ्याचं रोप वाटिकेमध्ये रोप तयार करण्याचं कौशल्य महत्त्वाचं असतं। जेव्हा रोप तयार करताना गुटी कलमाद्वारे रोप तयार केलं जातं तेव्हा काडीचं सिलेक्शन तितकंच महत्त्वाचं असतं, कारण काडीचं सिलेक्शन हेच पुढे जाऊन रोपाचं एक स्ट्रेंथ, ताकद वाढवायला महत्त्वाचं ठरतं। ज्या काडीवर ती गुटी बांधलेली आहे ती काडी नक्की पेन्सिल साईजच्या पुढची असता जेव्हा आपण ते रोप पिशवीमध्ये भरतो तेव्हा पिशवीमध्ये जे प्रामुख्यानं संस्कार वेगवेगळे त्या मातीला वेगवेगळ्या जीवाणू संवर्धकाचा अवलंब करून आपल्याला ते रोप चांगल्या पद्धतीने तयार करून ते जितकं सूत्रकृमीमुक्त, तेल्यामुक्त हे रोप असणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो आहे। 40,000 झाडामध्ये आज 2 वर्षात जरी आपल्याला सिंगल खोडचा इथं नमुना नसला तरी कोणत्याही प्रकारचं रोप मेलेलं दिसत नाही, झाड मेलेलं दिसत नाही। पण सेटिंग आणि ह्या सगळ्या बाबी अगदी दुसऱ्या बहारामध्ये सुद्धा 100% वन टाईम सेटिंग झालेली दिसतं आणि वन टाईम हार्वेस्टिंग यामध्ये आपल्याला 3 महिन्यानंतर आपल्याला पाहायलाच मिळेल। याची गेल्या वर्षीची साईज आपण ज्यावेळेस आम्ही पाहिली होती ती जवळजवळ 500 ग्रॅम प्लस मायनस प्रत्येक फळाचं वजन होतं। म्हणजे जे व्यापारी दृष्टिकोनातून 200 प्लस साईज मिळायला पाहिजे ती साईज तर नक्कीच तुम्हाला यातून मिळेल, कारण तुम्ही प्रत्येक झाड जर बघितलं तर तुम्हाला एकसारखं सेटिंग, एका आकाराचं, एका वजनाचं या अवस्थेत फळ आहे। आज 15 मे 2025 हा दिवस आहे। आपल्याला अजून साधारणपणे 3 महिन्यांनी या प्लॉटचं हार्वेस्टिंग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याची साईज काय झाली होती किंवा ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आता येणारा मृगबहारातला जरी आता पाऊस आणि खरीपाचा जरी सीझन असला तरी येणाऱ्या हंगामामध्ये जे काही तेल्या किंवा तत्सम बुरशीजन्य रोगांच्या समस्या असतात त्याही आपल्याला ह्याच्यावरती निरीक्षण करायचे आहेत आणि निश्चितपणे ह्याच्यावरती कंट्रोल हे नैसर्गिक पद्धतीनं, प्रतिबंधकात पद्धतीने राहता उपचारात्मक पद्धतीने इथं काम नक्की चालेल आणि आपल्याला 3 महिन्यानंतर त्याचा नजारा पाहायला मिळेल। फक्त एकच या मुलाखतीतून मेसेज द्यायचा आहे की शेतकऱ्यांनी जेव्हा नवीन डाळिंब लागवड करायची आहे तेव्हा रोप हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो। आपण म्हणतो
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी या अर्थाने जेव्हा रोप शेतकरी लावणार आहेत त्यांनी काळजीपूर्वक रोप निवड केली पाहिजे। निवड करताना मातृवृक्ष, त्याच्यानंतर मातृवृक्षाबरोबर काडीवरती कोणत्या रोप बांधलेलं आहे, रोपवाटिकेमध्ये काय काम केलं जातं आणि रोपवाटिकेमध्ये रोपं निर्मित करण्याची पद्धत कशी आहे याचा पूर्ण बारीक अभ्यास करून रोप सिलेक्शन करावं आणि मगच डाळिंब लागवड करावी। अन्यथा पुढे अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं। ही बाब अत्यंत काटेकोरपणे शेतकऱ्यांनी अवलंबावी, हाच मेसेज या मुलाखतीतून द्यायचा आहे। निश्चितपणे प्रवीण माने यांचा प्रवीण भगवा या व्हरायटीवरती प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या पद्धतीने हा अश्वमेध चालू आहे आणि तो आपल्याला सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि भारतामध्ये आपल्याला न्यायचा आहे। ही मुलाखत फक्त आणि फक्त भाऊ खोड किंवा 2 खोड आणि 1 खोड ह्याच्यामध्ये सुद्धा जर चांगली व्हरायटी असेल तर त्याचंही आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो, पण पुढे जाऊन 1 खोडच आपल्याला वरदान ठरणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा निश्चित अभ्यास करावा। धन्यवाद।